हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल। माझ्यासोबत ही आहे ओजू आणि ही आली आहे उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये तिच्या मामाकडे म्हणजेच आमच्याकडे। तर तिच्या ह्या सुट्ट्या अजून खास करण्यासाठी आम्ही तिला घेऊन जातो आहे एका प्ले झोनला। तर हे आहे स्कर्डूश, 1 ते 8 वर्षांच्या मुलांना खेळण्यासाठी बनलेले आहे। तर चला वेळ अजिबात वाया न घालता आपण आतमध्ये जाऊया। इथं येताबरोबरच सर्वात आधी आहे स्पेस स्टेशन। मुलांच्या कल्पनाशक्तीसाठी खूपच सुंदर बनवलं आहे। इथं अव्यान स्लाइड घेऊन डायरेक्ट स्पेस स्टेशनच्या बाहेर पडतो आहे। त्यानंतर इथं आहे सेलिब्रिटी रूम। बघूया आतमध्ये कोणती सेलिब्रिटी आहे। ओ, ही तर आमची ओजू आहे। मम्मा ओजू। आणि ही ॲक्ट्रेस तर सर्व प्रोडक्ट लावून बघते आहे। परफ्यूम लावायची स्टाईल बघायची। त्यानंतर बघूया यांच्याकडे काय काय आहे। तर इथं हे सर्व मेकअप प्रोडक्ट्स आहेत। आय शॅडो, पावडर, यामध्ये काय लिपस्टिक, हे आहे हेअर ड्रायर, त्यानंतर आपण जाऊया मर्क्युरी क्लिनिकमध्ये। तर मर्क्युरी क्लिनिक आतून काही असं आहे आणि मर्क्युरी क्लिनिकचे डॉक्टर आता येत आहेत। आणि हे काय, मर्क्युरी क्लिनिकचे डॉक्टर रेडी झाले आहेत। मी डॉक्टरांकडे चेक केले, डॉक्टर आता प्रिस्क्रिप्शन लिहित आहेत। आणि हे काय, साईडला दुसरे डॉक्टर सुद्धा आलेत। आता एकदा या डॉक्टरकडे सुद्धा चेक करून घेते, म्हणजे काही शंकाच नको। त्यानंतर इथं काही मुलांसाठी ॲडव्हेंचर्स आहेत। आणि आता आपण आलो आहे सुपर मार्केटमध्ये। इथं सर्व फळं, भाजीपाला, ग्रॉसरी सर्व काही आहे। आणि इकडे आहे हे बिलिंग काउंटर। पण आमच्या अव्यांला सुपर मार्केटमध्ये जायला काहीच इंटरेस्ट नव्हता। त्यानंतर आम्ही आलो आहे आता एका कॅफेमध्ये, जिथे इडली डोशापासून डोनटपर्यंत सर्व काही मिळते। तर आता इथं आले आहेत शेफ, आमच्यासाठी काहीतरी स्वीट डिश बनवता आहे। या क्यूट शेफला गॅस चालू करण्यापासून चिमणी ऑन करेपर्यंत सर्व काही माहिती आहे, कारण तो डेली मम्माला बघतो ना ते करताना। आणि हे काय, आमचे शेफ तर बाहेर पडाले। किचनपेक्षा जास्त यांना दुसऱ्याच गोष्टी आवडत आहे। इकडे अव्यान बसला आहे फायर इंजिन मध्ये। युरेनस फायर डिपार्टमेंट आहे हे। त्यानंतर इकडे आहे मुलांना चालवण्यासाठी कार, जिला फक्त समोरचे 2 टायर आहेत, मागचे 2 नाही। आता बघू अव्यांला ड्रायव्हिंग करता येते का।
पहिले शेफ पळून गेल्यानंतर आता किचनमध्ये दुसरे शेफ आले आहेत आणि हे शेफ बनवत आहेत आपल्यासाठी इडली आणि वडा. यांना पण चिमणी चांगली कंट्रोल करता येते. आणि हे काय, हे शेफ कोणती युनिक डिश बनवून राहिले. इडली आणि डोसा डायरेक्ट मिक्सरमध्ये. शेफने बनवलेली डिश विकल्या गेली. इथं आता बिलिंग चालू आहे. त्यानंतर अव्यांना दिसले खूप सारे बॉल. इकडे ट्रॅम्पोलिन सारखं काहीतरी आहे. त्यानंतर इथं आहे खूप सुंदर जंगल, ज्यामध्ये हत्ती, जिराफ, भालू यासारखे वेगवेगळे प्राणी सुद्धा आहेत आणि मुलांसाठी काही ॲडव्हेंचर्स सुद्धा आहेत. मम्मा बाकी हत्ती दाई दाई आहे. कोण चालवते? ताऊ चालवतो. आणि इथं आमची ओजू कन्स्ट्रक्शन साईटवरती काहीतरी करते आहे. आणि अव्यांचे भरलेले सर्व पैसे तर वाया गेले. हा अर्धा जास्त वेळ तर इथंही गाडीच चालवतो आहे. आणि आता इकडे ओजू सुपर मार्केटमध्ये आली आहे. ही अगदी एका विचारी बाईसारखा सर्व भाजीपाला विचार करून घेते आहे. आता सर्व सामान घेऊन झाल्यानंतर इथं वेळ आली आहे बिलिंगची. आणि इथं आता या ॲक्ट्रेसची हेअरस्टाईल चेंज करण्यात आली आहे. यांना फारच आवड आहे वेगवेगळ्या हेअरस्टाईलची. त्यानंतर सर्वात लास्टला आम्ही या स्लाईडकडे आलो. खूपच मस्त होती ही स्लाईड. इथं असलेल्या या बॉल्समुळे खूप मजा येत होती मुलांना. तर अशी केली आम्ही या प्ले झोनमध्ये मजा. तुम्हाला जर या प्ले झोनचा ॲड्रेस हवा असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. लाईक शेअर